मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपची जोडी, ज्या जोडीनं पुशेगावचं एक नंबरचं मैदान जे आहे पटकवलं, नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा आणि शाहिद मुलाने यांचा सचिन. खूप दिवस झालं मित्रांनो गाडी पळत नाही. काय झालं नक्की? सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडला आहे की एवढी मोठी टॉपची जोडी, हिंद केसरी जोडी, ना कुणाच्या आद्यात ना कुणाच्या मध्यात सुद्धा नव्हती ही पुशेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आणि एक नंबर मित्रांनो, पुशेगावचा एक नंबर करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. त्याला काहीतरी पुण्य करावं लागतं, ते सहजासहजी मिळणं अशक्य आहे. पुशेगावचा गुलाल हा नशीबवानांनाच मिळतो आणि ते नशीब जे आहे ते सचिन आणि लक्षा या दोघांनी, म्हणजे नशीब काय असतं त्याने त्या ठिकाणी घडवूनच आणलं. काय पळाली गाडी त्या ठिकाणी मित्रांनो. मला जर माहीतसुद्धा नव्हतं हा सचिन कुठला आहे, लक्षा कुठला आहे, काय माहीत नव्हतं मित्रांनो. फक्त आपण गटाला पुकारायचो की हा सचिन तो लक्षा. परंतु काय कसं असतं काय ऐकून घ्या मित्रांनो, टॉपचे नंदी सगळ्यांच्या लक्षामध्ये राहतात, परंतु जे टॉपला नव्हते हे दोघे त्यावेळेस कुणाच्या लक्षातसुद्धा नव्हते राहिले. परंतु तुम्ही बघितलं या गाडीनं पुशेगावचं मैदान कशा पद्धतीनं पटकावलं याची चर्चा थोडीशी करूयाच. थोडंसं या जोडीबद्दल इतिहास सांगूया मित्रांनो. ही जोडी जी आहे, हा सचिन जो आहे तो शाहिद मुलांना नातेपुतेकरांचा आहे आणि हा नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्ष आहे. ह्या पहिरा कसा जुळून आला, कसं कॉम्बिनेशन जुळलं हे माहीत नाही आहे. परंतु ही गाडी जी आहे अगोदर वडकीच्या मैदानामध्ये पाळली होती. अगोदर पाळले का नंतर पाळले जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. वडकीचं हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये या जोडीनं होता तो 2 नंबर मिळवला होता. लखन त्या ठिकाणी होता आणि लखन सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय चीज आहे लखन. वडकीचं मैदान 1 नंबरचं कोणी मारलं जरा माझ्या लक्षामध्ये नाही मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्या मैदानामध्ये अगदी टॉपचे नंदी होते आणि टॉपच्या नंदीत जो नंदी पळतो त्या ठिकाणी गुलाल मिळवतो तो चर्चेमध्ये येतोच. आणि तिथूनच यांची मला वाटते की चर्चा जी आहे ती झालेली आहे. वडकीच्या मैदानापासून काय गाडी पळली, आदतचा साज जो आहे तो आपल्याला पळताना दिसला वडकीच्या मैदानामधून. तिथूनच जो आहे तो प्रवास या दोघांचा हळूहळू छोटे छोटे मैदान करत करत 1 नंबर करायचे, 1 नंबर करायचे, गुलाल घ्यायचे, दुसऱ्यासोबत पळाले. परंतु तरीही कधीही नाराज नाही. आणि खरी टर्निंग पॉईंट तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, औंधचं मैदान. या मैदानामध्ये काय गाडी पळाली होती, परंतु त्याच्या अगोदर पुशेगाव झालं होतं ना. त्या मैदानामध्ये पुशेगावच्या गट काढला, सेमी काढल्यानंतर त्या ठिकाणी होतो मी. अगदी रती महारती त्या सेमीमध्ये होतो आणि तिथून याने सेमी काढला. अंगावरती शहारे आले होते सगळ्यांच्या. मी त्या ठिकाणीच उभा होतो, त्या गर्दीमध्ये उभा होतो, सचिनपाशीच उभा होतो. आणि त्यांना सांगितलेलं, जातानाच खाली सांगितलं की गाडी प्रबळ दावेदार आहे, फायनलची गुलाल मिळवेल. आणि लोकांची चर्चासुद्धा चाललेली, गाडी आतनं जर लागली तर गाडी फायनल घेऊ शकते. आणि गाडी आत नव्हती तरी फायनल लागला. बघा मित्रांनो, एवढं मोठं रेकॉर्ड केलं. पुशेगावचा गुलाल मिळवणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो, आणि तो बी 1 नंबरचा. या दोघांनी इतिहास केला. तिथून औंधच्या मैदानामध्ये ही गाडी वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये आपल्याला दिसली. औंधच्या मैदानामध्ये आपल्याला सचिन विरुद्ध लक्षा ही लढत बघायला मिळाली. सचिनचा पैरा होता नितीन शेवाळ यांचा पाखऱ्या. ती गाडी पब्लिकनं लागलेली होती आणि लक्षा आणि काय साखरवडीचा बावऱ्या बहुतेक होता का कोण होता, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ही गाडीमध्ये होती आणि गाडीचा एकाच सेमीमध्ये आलेली. आणि तिथून गाडीनं काय वेग घेतला या सचिनने. आणि खरंच सचिनने निकाल घेतलाच होता. तेवढ्यात लक्ष जो आहे तो 10 फुटामध्ये त्याने जरा ताकद लावली, म्हणजे दाखवून दिलं की तो सुद्धा हिंद केसरी नंदी काय आहे. परंतु बघितलं घासाघाशीमध्ये दोघांच्या सचिन आणि लक्षामध्ये लक्षाने बाजी मारली. परंतु दोन्ही नंदी एकाच मालकाचे, म्हणजेच एकाच मालकाचे जरी नसतील तरीही दोघांचं मालकांचं एकमेकांवरती खूप सारं प्रेम, एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतु असं काय झालं की ही जोडी आता दिसत नाही आहे मित्रांनो. काहीतरी थोडासा गैरसमज असेल
झालेला, परंतु तो जो मालकांचा गैरसमज असेल तो दूर करा. आणि माझीसुद्धा एक हात जोडून विनंती आहे, प्रेक्षकांसाठी ही जोडी पळवली पाहिजे. आता पळवली पाहिजे का पळवली पाहिजे मित्रांनो, एक थोडंसं मनामध्ये कोणतेही नंदीचे मालक असू द्या, त्या मालकांना थोडंसं एकच माझं सांगणं आहे की हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आपल्याला टिकवायचे, हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आपल्याला उंच शिखरावरती न्यायचे आणि ह्या बैलगाड्याला एक सोनेरी दिवस आणायचे. आता तुम्ही बघितलं मित्रांनो, राहुल पाटील आडवलीकर कल्याण तसेच मिलिंद शेठ पाटील हे दोघे बघितलं तुमची, या दोघांची हे दोघेजण विरोधामध्ये यांच्या गाड्या पळत होत्या आणि अचानक सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता, एक धप्पा मिळाला की कोरेगावमध्ये ही गाडी पळताना दिसेल. आणि कोरेगावमध्ये गाडी पळाली मित्रांनो. भुंगा आणि मथुरची दोघेजण एकत्र आले. मनाला किती शांती वाटली, किती लोकांना बरं वाटलं. आला बैलगाडा राहुल दादानी आणि मिलिंद शेट्टींनी सांगितलं आम्हाला हे बैलगाडा शर्यत क्षेत्र टिकवायचे. यामध्ये राग थोडासा कारणापुरता असतो, तेवढ्यापुरते मनामध्ये असतं, तेवढं ते बाजूला सारत असतं. बैलगाडा शर्यत क्षेत्र कसं पुढे जाईल, कसे आपलं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये निघेल, याचा विचार नक्कीच करावा मालकांनी. फक्त मला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे दोन्ही मालकांना की जे काय झालं असेल ते पूर्णतः ते विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. पुन्हा एकदा महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिन लक्षा मैदानामध्ये दिसावी.